नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा। ज्यांचं पूर्व परीक्षा पास झाली, ज्यांची ते क्लिअर झाली, त्यांना खूप खूप अभिनंदन। पण हा व्हिडिओ मी स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय ज्यांचं पूर्व परीक्षा काही मार्कांनी राहून गेले। आता ऑब्वियस आहे की मला जर स्ट्रॅटेजी तुम्हाला जर सांगायचं आहे तर अगदी नवीन विद्यार्थी आहे जो जस्ट आता या जर्नीला सुरुवात करतोय, त्यांना जर स्ट्रॅटेजी सांगायची असेल तर एक स्ट्रॅटेजी सर्वांसाठी असेल ज्याला आपण वन साइज फिट ऑल म्हणू। पण या मोमेंटला तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे असतील की कोणाला 5 मार्क कमी आहे, कोणाला 2 मार्कच कमी आहे, कोणाला जस्ट पॉईंट मार्कने गेलाय, कोणाला 10 मार्क कमी आहे, कोणाला 15 मार्क आहे, कोणाला 25 मार्क आहे। म्हणजे प्रत्येक जण वेगळ्याच लेवलला आहे, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे, प्रत्येकाचा अनालिसिस वेगळा आहे। आणि मग इथून जर आपल्याला स्ट्रॅटेजी डिस्कस करायची तर ऑब्वियस आहे की ते प्रत्येकांसाठी वेगवेगळी असणार आहे, बरोबर। पण पहिल्यांदा हे क्लिअर करा, तुम्हाला कट ऑफ पेक्षा तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जो पण कट ऑफ लागलाय त्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला किती मार्क्स कमी झालेत त्यानुसार आपण स्ट्रॅटेजी तर डिस्कस करणार आहोत। पण एक ठरवून घ्या आता की मला 2027 ची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही पण क्रॅक करायचे। एक परत सांगतोय मी की प्रिलिम आणि पोस्ट काढणे या दोघांमध्ये फरक आहे बरं का, या दोघांमध्येही फरक आहे। तुमचा टार्गेट फक्त प्रिलिम्स नसायला पाहिजेत, मी विशेष त्यावर भर देतोय कारण तुमचा बेसिक फाउंडेशन ऑलरेडी झालेला आहे। जरी पूर्व परीक्षा क्लिअर झाली नसेल तरी पण सांगतो मी की तुमचा बेसिक फाउंडेशन ऑलरेडी झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही ते अगदी नवीन विद्यार्थ्यांसारखा जर अभ्यास केलं तर प्रॉब्लेम होणार काय की पुढच्या वर्षी 2027 ची पूर्व परीक्षा निघेल पण पोस्ट निघणार नाही का, कारण मुख्य परीक्षेमध्ये पाहिजे तसे मार्क मिळणार नाही। अरे मुख्य परीक्षा तुम्हाला माहित आहे का की जवळपास 70-75% भाग तुम्हाला नवीन अभ्यास करावा लागतो प्रिलिम पेक्षा मुख्य परीक्षेमध्ये। कसा काय विचार करताय की या उरलेल्या भागामध्ये होणार? आता ज्यांची परीक्षा क्लिअर झाली त्यांना विचारा किती टेन्शन आहे त्यांच्या, अभ्यास करायचा की प्रॅक्टिस करायचं की ऑप्शन प्रिपेअर करायचं की एथिक्स सारखा नवीन एक विषय अभ्यास करायचा, खूप जास्त बर्डन असतो। त्यामुळे आणि हे 3-4 महिने जे काही जवळपास 100 दिवस बाकी आहेत, 3 महिने जवळपास बाकी आहेत, हाच पिरियड डिसाइड करणार आहे ऍक्च्युअली की पोस्ट जे आहे ते निघणार की नाही निघणार, राईट। आणि म्हणून तुम्हाला आता सांगतोय मी की 2027 ची फक्त पूर्व परीक्षा काढायची नाही आहे, आपल्याला पोस्ट काढायची हे ठरवा आणि त्यासाठीच प्लॅन करा। आता पोस्ट काढायची असेल तर एक डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी जवळपास अर्धा तासाचा वगैरे तो व्हिडिओ असेल, एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी घेतलेला आहे, युट्यूबला चेक करा। तुम्हाला टायटल मिळेल कदाचित की तुमचं पूर्व परीक्षा निघत नाहीये, 2027 ची परीक्षा पास होत नाहीये, तर तुम्हाला नेमकं काय करावे किंवा हेच करा म्हणून असा एक तुम्हाला व्हिडिओ मिळेल, तो नक्की एकदा चेक करा, जिथं मी तुम्हाला मार्क्सचं कॅल्क्युलेशन सुद्धा सांगितलं आहे, तरच पोस्ट निघेल, बरोबर। आता मी सरळ येतो आजच्या मुद्द्यावर। आजचा मुद्दा कोणता की मी जे विद्यार्थी आहेत ज्यांचं क्लिअर झालेलं नाहीये मी त्यांना 3 भागामध्ये डिवाइड करतो। पहिला भाग म्हणतोय की ज्यांचं जवळपास 0 ते 10 मार्क्सचं शॉर्ट आहे। किती मार्क्स? 0 ते 10 मार्क्स, म्हणजे 98 कट ऑफ लागला तर कोणी 88 किंवा त्यावर मार्क्स आहे, नाही म्हणजे 5-10 मार्क्सचा फरक आहे। दुसरे घेतोय मी 10 ते 25 मार्क्स, एवढ्या मार्क्सचा शॉर्ट आहे, ठीक आहे। आणि ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क्सचं शॉर्ट आहे, 25 पेक्षा जास्त मार्क कमी पडलेत, त्यांसाठीची वेगळी स्ट्रॅटेजी। आता विचार करा की ज्यांना फक्त 0 ते 10 मार्क्सच कमी पडलेत, याचा अर्थ यांचा बराचसा भाग झालेला आहे, कुठं कमी पडले ते एवढे मार्क्स कधी कव्हर झाले असते? सरळ तुम्हाला सांगतोय की सिली मिस्टेक्स जर अवॉइड केले असते, तुमच्या क्लिअर लक्षात येईल। प्लीज चॅट बॉक्स मध्ये मला एकदा अपडेट करा, चॅट बॉक्स मध्ये नक्की टाका की खरंच असं झालंय का की सिली मिस्टेक जर तुमचे कमी झाले असते ना तर नक्की तुमचं हे कदाचित कव्हर झाले असते मार्क। नाही तर थोडंसं कुठतरी लॉजिक डेव्हलप करायला एलिमिनेशन मेथड आहे, याची पाहिजे तेवढी प्रॅक्टिस नाहीये। म्हणजे तुम्हाला आता काय करायला पाहिजे तर प्रिलिम मध्ये ह्या गोष्टीवर जर भर दिलं ना तर सहज तुमचं निघून जाईल। बरं मग स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असायला पाहिजे याच्या पुढे तुमचं, तर मी तुम्हाला इथून क्लिअर सांगतोय की तुमचा बेसिक फाउंडेशन खूप चांगला रेडी आहे, अभ्यास पूर्व परीक्षेचा तुमचा ऑलमोस्ट रेडी आहे।
ह्या चुका म्हणजे अभ्यास झालेला नाही असा होत नाही. ह्या चुका कशा टाळता येईल तर त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. भरपूर एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे आणि भरपूर टेस्ट सिरीज द्यायचे. ह्या चुका थोडंच कमी होणार तुमच्या. मग आता या मुवमेंटला कशी, कारण टेस्ट सिरीज काय उद्यापासून परत पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज द्यायच्या आणि वर्षभर द्यायच्या असं तर होणार नाही. मग इथं काय करावं लागेल, इथं हे लक्षात ठेवा की अभ्यास करताना आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा इथून पुढे कमीत कमी डिसेंबर पर्यंत. आणि मी तुम्हाला जे म्हटलं ना तुम्हाला की एक डिटेल व्हिडिओ घेतलाय, तर त्यामध्ये एक लक्षात ठेवा की तिथं मी हेच सांगितलंय की आधी डिसेंबर पर्यंत मुख्य परीक्षेचा कोर मुख्य परीक्षा भाग आहे तो कव्हर करा. तर आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर असे काही सब्जेक्ट जे प्रिलिम आणि मुख्यला आहे ते करायचे आहेत. दोन्ही पण सोबत सोबत करायचे. हा कोणता भाग, हा कोरचा भाग मुख्य परीक्षेचा रेडी करून ठेवा. त्यानंतर आतापासूनच आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. असं समजा तुमचं असं समजा की तुमचं ऑलरेडी या वर्षीची पूर्वपरीक्षा निघालेली आहे हेच समजा. कारण ह्युमन सायकोलॉजी तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. जेवढा मुख्य परीक्षेचा अभ्यास आता चांगला होईल नंतर चांगला होणार नाही. नंतर तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही म्हणाल की मी नंतर 2 महिने आणि 4 महिन्यानंतर करतो, नाही होणार. ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आताच होईल. त्यामुळे असं समजा की आता सुरू झालंय. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअर्स अभ्यास करायचा आहे आणि स्वतःची अनालिटिकल थिंकिंग जी आहे ती डेव्हलप करायची आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आन्सर रायटिंग. ठीक आहे. करंट अफेअर्स तुम्हाला स्टॅटिक सोबत लिंक करता यायला पाहिजे, यावर जास्तीत जास्त भर द्या. का, हे कोणासाठी सांगितलं मी तुम्हाला, ज्यांचे फक्त 0 ते 10 मार्क्स कमी आहेत, म्हणजे थोडेफार सिली मिस्टेक्स कमी केले असते, थोडे लॉजिक चांगले वापरले असते, एलिमिनेशन मेथडची चांगली प्रॅक्टिस करून पेपरला गेले असते, तर कट ऑफ त्यांनी पण क्लिअर केला असता. म्हणजे अभ्यासामध्ये कमी नाही आहे. बरोबर. नेक्स्ट येऊ आणि आय होप की हे तुमचं क्लिअर झालं असेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट येतोय मी की ज्यांना मार्क्स 10 ते 25 मार्क्स कमी आहेत. आता मी इथं म्हणणार की थोडस अभ्यास तुमचा बऱ्यापैकी तुमचा पण झालाय, पण अजूनही थोडस बेसिक म्हणजे फाउंडेशनवर थोडस भर द्या. कारण आपण करतोय काय, बऱ्याचदा आपण डायरेक्ट रेफरन्स बुकला हात लावतो. तर ही चूक तिथं तर झालेली नाहीये तुमची, हे एकदा चेक करा. कारण बऱ्याचदा असं होतं आणि प्रश्न तुम्हाला असे पाहायला मिळतील की जसं वाचलंय तसा तसा कधी प्रश्न येतो, तर कधी तसा येत नाही. कधी आपण जो अभ्यास केलाय ना त्याचा लॉजिक लावावा लागतो आणि तो लॉजिक या बेसिक शिवाय होणार नाही. म्हणून म्हणतोय की एकदा बेसिक्स सर्वजण क्लिअर करा, हे ज्यांचे 10 ते 25 मार्क शॉर्ट आहे. ठीक आहे. दुसरं आहे काय की विषय निहाय अनालिसिस तुम्हाला करायचे. विषयनिहाय अनालिसिस तुम्हाला करायचे. सब्जेक्ट वाईज प्रॉपर अनालिसिस, पीवायक्यू सॉल्विंग चांगली करायची. आणि त्यानंतर काय की मला असं वाटतं की ज्यांना 10 ते 25 मार्क्स कमी पडलेत, जसं यामध्ये मुख्यतः हा प्रॉब्लेम होता ना, यामध्ये मला मुख्यतः वाटतंय की तो प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडलेली आहे. कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडली, मग त्या प्रॅक्टिसला फोकस करावा लागेल. मग प्रॅक्टिस कशाची, पीवायक्यू लक्षात ठेवा. 4-5 वेळा पीवायक्यू तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. 4-5 वेळा मागच्या जवळपास 7-8 वर्षाची करा, 4-5 वेळा करायचे. आणि या व्यतिरिक्त एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, सब्जेक्ट वाईज आहे. आणि या व्यतिरिक्त मग सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे. ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व बाबी चांगल्या करायच्या. असं कसं तुमची प्रिलिम निघत नाही बघूच आपण. 27चे हमखास सांगतोय की प्रिलिम निघणार. ठीक आहे. आता येऊ आपण काय की ज्यांचे थोडे अजून जास्त मार्क शॉर्ट झाले आहेत, जवळपास 25 पेक्षा पण जास्त मार्क आहेत. मी इथं म्हणणार, मला माहित नाही की ज्यांचे 25 पेक्षा जास्त मार्क शॉर्ट झालेले आहेत त्यांनी अभ्यास कधी सुरू केलाय. तुम्ही जर इनफ 5-6 महिने जरी अभ्यास केले आणि तरी पण एवढे मार्क्स कमी येत आहेत, तर मी तुम्हाला हे म्हणणार की सर्वात आधी म्हणजे मी सरळ इथं म्हणतोय की ठीक आहे की रिस्टार्टच तुम्हाला करायचंय. अगदी असा अभ्यास करा की तुम्ही अगदीच नवीन आहात, अगदी नवीन आहे. म्हणजेच कुठून सुरुवात करायची, तुम्हाला करायचंय सिलेबस प्लस पीवायक्यू पासून नवीन सुरुवात करायची असं ठरवलं. तुम्हाला वाटेल की सर ऑलरेडी झाले, अरे हो, पण आता तुम्ही सुरुवात केल्यानंतर काय तुम्ही ज्या वेगाने आतापर्यंत गेले त्याच वेगाने जाणार आहे का, नाही, फास्ट जाणार ना. त्यामुळे हळूहळू तुम्ही यांच्यासोबत पण येणारच, काळजी करू नका. त्यामुळे मी म्हणणार की एकदा सिलेबस अगदी 0 पासून सुरुवात करताय, तो दिवस आठवा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास सुरुवात केला होता, बस सिमिलर सुरुवात आज करायची आहे. तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस काय काय चुका झाल्या होत्या, त्या सोडा, त्या टाळा. आता प्रॉपर सुरुवात होईल
सिलेबस आणि पीवायक्यू. सिलेबस नाही आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतोय की मला मेसेज करा, मी तुम्हाला सिलेबस पाठवतोय. ठीक आहे. बेसिक्स फाउंडेशन फार जास्त भर द्यायचा आहे, नाही तर ह्या चुका ज्या यांकडनं झाल्या होत्या त्या चुका तुमच्याकडनं 2027 मध्ये होईल आणि मग परत ते 5, 10, 15, 20 मार्कने शॉर्ट राहणार, ते होऊ देऊ नका. ठीक आहे. इथं मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतोय की आता हा तसं सर्वांना सांगायला पाहिजे, पण यांनी जास्त वेगाने जायचंय. तुम्हाला डेली स्ट्रिक्ट रुटीन तुमचं असायला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण तुम्ही फार मागे आहे, तुम्हाला यांना मॅच करायचंय. करेक्ट. आणि मी तुम्हाला सरळ म्हणणार की 2027 करायचं आहे ना, तर 1 to 1 जर गायडन्स आहे, 1 to 1 जर गायडन्स आहे तर हे फार उत्तम आहे. आणि मी तुम्हाला हे पण नेहमी सांगतोय की गायडन्स साठी तुम्ही जे पण मेंटॉर घेताय, ही ऑर शी शुड बी क्वालिफाईड. क्वालिफाईड म्हणजेच काय की शी ऑर शी, तिने किंवा त्याने फक्त प्रिलिम दिलेली नाही पाहिजे, फक्त मेन्स नाही, इंटरव्ह्यू पर्यंत तो व्यक्ती पोहोचलेला असायला पाहिजे. एमपीएससी किंवा युपीएससी. त्यांना आन्सर रायटिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स असायला पाहिजे. नाही तर त्यांना कमीत कमी 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव तरी असायला पाहिजे. असाच मेंटर घ्या, असंच मेंटर घ्या. आले लक्षात? सो मला वाटते की ही अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला किती मार्क्स कमी पडले त्यानुसार तुम्हाला आखायला पाहिजे. आय होप की क्लिअर झालं असेल. बाकी काही जरी डाऊट असेल ना, तुम्हाला सांगतोय की डायरेक्ट माझ्या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. इथं बघा 8793382448 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू केलेला आहे, सेम याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचंय. बॅच जर तुम्हाला जॉईन करायची आणि एस्पेशली ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क्स कमी आहेत, कुठतरी सेल्फ स्टडी करायचं आहे, पण फक्त पुस्तक वाचून परीक्षेला गेलेत आणि आता लक्षात येते की नाही परीक्षा डुएबल आहे, पण खरंच गायडन्सची गरज आहे. आणि ही तर प्रिलिम आहे बरं का, मेन्सला तर मस्ट आहे गायडन्स, मस्ट आहे मेंटॉर. आन्सर तुम्ही लिहिणार ते कोण चेक करून देणार, कोण सांगणार की नेमकं कसे उत्तर आयोगाला पाहिजे म्हणून? हा, त्यासाठी पुस्तक आहे का? नाही आहे. तुम्ही जे वाचतायत पण त्यात तुम्हाला उत्तर नाही दिले, त्यावर कसे प्रश्न विचारले जाणार, पाहिजे तेवढे नाही दिले. म्हणून प्रीपेक्षा मेन्स मध्ये मेंटॉरची गरज जास्त पडते. आणि मी म्हणणार की ज्यांना 25 पेक्षा जास्त मार्क्स कमी पडतायत का, फॉर व्हेरियस रिझन, मग त्यांनी स्वराज्य 2.0 बॅच कन्सिडर करू शकता. कारण इथं आपण बेसिक पासूनच कव्हर करतोय आणि टेक्स्टबुक कडनं तुम्हाला डायरेक्ट 18 बुक्स आहे घरपोच मिळतील. लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स, प्री मेन्सचा सर्व कव्हरेज आहे, मेन्स आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे, इंटरव्ह्यू आहे. फक्त मेंटॉरशिप नाही, ऑफिसर्स मेंटॉरशिप सुद्धा इथं कव्हर केल्या तुम्हाला मिळणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन वगैरे सर्व होणार. ठीक आहे. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय तर मिळेलच. आणि वरून लक्षात ठेवा की एकमेव अशी बॅच आहे जी लाईफ टाइम साठी आहे, लाईफ टाइम साठी. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा की जर या वर्षी कोणी मेन्सला असणार, मग गुरुकुल प्रोग्राम त्यांनी कन्सिडर करायलाच पाहिजे. आणि तसंही मी म्हटलं की ज्यांना फक्त 0 ते 10 मार्क्समध्ये शॉर्ट आहे ते पण कन्सिडर करू शकतात, कारण आता जेवढी चांगली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणार, नंतर होणार नाही. कारण इथं तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतल्या जात आहे. असं समजा की 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला प्रॉपर मेन्सची तयारी करायची आहे. बेस्ट आहे म्हणतोय मी. ठीक आहे. इथं तुम्हाला मॉडेल आन्सर्स आहे, तुमचे आन्सर्स इव्हॅल्युएशन आहे, सर्व तुम्हाला इथं मिळेल. करेक्ट. याचा प्रॉपर प्लॅनिंग इथं दिले, प्रत्येक सब्जेक्ट वाईज कोणत्या दिवशी कोणता सेशन होणार, सगळ्या गोष्टी दिल्या. आणि कोणी कंबाईन टार्गेट करतात तर त्यासाठी पण आपल्याकडे बॅच आहे, प्री आणि मेन्स. आय होप हे सर्व तुमचं आता इथं क्लिअर झालं असणार. काही डाऊट असेल तर मी म्हटलं ऑलरेडी की स्क्रीनवर नंबर आहे, राईट, त्यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, सेम नंबर कॉलेजला आहे. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.